त्र्यंबकेश्वर भाजपा शहर अध्यक्षपदी तेजस ढेरगे यांची निवड। भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान, कार्यतत्पर आणि सर्वसामान्यांशी मनापासून जोडले गेलेले कार्यकर्ते तेजस ढेरगे यांची त्र्यंबकेश्वर भाजपा शहर अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। समाजकार्यात सदैव अग्रभागी राहून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि साधेपणा, कार्यतत्परता तसेच लोकाभिमुख दृष्टिकोन ही आपली खरी ताकद मानणारे तेजस ढेरगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे। ही जबाबदारी ते निश्चितपणे यशस्वीरित्या पार पाडतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे यावेळी नेत्यांनी नमूद केले। 1999 पासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत सक्रिय असलेले तेजस ढेरगे यांनी गेल्या अनेक वर्षात सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे। त्यांच्या या निवडीमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील भाजपा संघटन आणखी मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। येत्या कुंभमेळ्याबाबत बोलताना ढेरगे म्हणाले, कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचणार आहे। या मेळाव्याचे आयोजन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासाठी भाजपा संघटना नेहमीच कटिबद्ध राहील। भाजपा शहराध्यक्षपदी पक्षाचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्र भाऊ, राज्याचे नेतृत्व चव्हाण साहेब, सन्माननीय गिरीश भाऊ कुंभमेळा मंत्री आणि जिल्ह्याचे कार्यक्षम असलेले आमचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी बच्छाव, त्यानंतर तालुक्याचे कार्यक्षम असलेले अध्यक्ष सन्मित्र सुयोगजी वाडेकर, युवा मोर्चा असलेले अध्यक्ष सर्वेश वाडेकर, तालुका उपाध्यक्ष असलेले त्या ठिकाणी पांडुरंग कोरडे, तालुका महामंत्री महाले साहेब, तालुका महामंत्री त्या ठिकाणी असलेले भावेशजी शिखरे व सर्व माझे सहकारी, या सर्व लोकांकडून त्या ठिकाणी मोठी प्रेरणा आजपर्यंत आपल्याला मिळालेली आहे। पक्षाचं काम करताना 11 सप्टेंबर 1999 रोजी भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर ही शाखा या ठिकाणी जॉईन केली होती। तेव्हाच शीर्ष नेतृत्व असलेले श्रद्धेय अटेलजी, श्रद्धेय प्रमोदजी महाजन, श्रद्धेय लालकृष्ण अडवाणी, सुषमाजी स्वराज जेटली साहेब, राज्याचं नेतृत्व गडकरी साहेब या सन्मानांना त्या ठिकाणी प्रभावित होऊन संघ कार्य ते पक्ष कार्य इसपासून त्या ठिकाणी कार्याला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे। तिथपासून आजपर्यंत पक्षाने जी आपल्याला जबाबदारी दिली, जबाबदारी कधी आपण छोटी किंवा मोठी अशी कधी बघितली नाही। जी काही जबाबदारी दिली ती पूर्ण शेवटपर्यंत पार पाडायची, बरोबर असलेले जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी आपल्याला जोडलं जाईल या दृष्टिकोनातून आपण काम करत राहिलो। आणि काल शेवटी त्या ठिकाणी 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सन्मित्र आमचे आहे आडसरे यांचा आम्हाला फोन आला की आपली अशी नियुक्ती झालेली आहे। त्या ठिकाणी मग जबाबदारी तर वाढली आणि आनंद पण तेवढाच झाला आणि जबाबदारीचं भान लक्षात ठेवून तात्काळ त्या ठिकाणी कार्याला सुरुवात करून सन्मित्र सुयोगजी वाडेकर तालुकाध्यक्ष यांच्याबरोबर सगळ्यांना घेऊन जे काही कार्य आपल्याला पक्ष कार्यकर्ता करता येईल ते सर्व कार्याच्या शक्यता बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम सुरुवात केलेलं आहे। येत्या त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे, भाजपाच्या वतीने आपण या धार्मिक सोहळ्यासाठी काय विशेष प्रयत्न करणार आहात, काय सांगाल? असलेला जो कुंभमेळा जो आहे हा विश्व कल्याणार्थ चाललेला एक मोठा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाचे पूर्ण सूत्र सन्माननीय गिरीश भाऊ त्यांच्याकडे नियोजनाचे आहे व सन्माननीय गिरीश भाऊंचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभत असतं। त्यांना एक डिजिटल कुंभमेळा, एक हरित कुंभमेळा, एक सुरळीत कुंभमेळा, सुरक्षित कुंभमेळा हे त्यांचं सर्वांचं स्वप्न आहे। सर्वांचं स्वप्न काम करताना सन्माननीय मोदी साहेब असतील, सन्मान्य राज्याचे कार्यक्षम असलेले आमचे देवाभाऊ त्या ठिकाणी फडणवीस साहेब, सीएम साहेब, सन्माननीय गिरीश भाऊ कुंभमेळा मंत्री तथा पालकमंत्री, या सर्वांची इच्छा आहे की त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा पूर्ण जगात शेवटपर्यंत नाव पोहोचलं पाहिजे। एक हरित कुंभ, एक डिजिटल कुंभ आणि सुरक्षित कुंभ ज्या दृष्टीने आज यूपी मध्ये पार पडला, त्याच धर्तीवर आपला देखील कुंभमेळा पार पडण्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याचं योगदान या ठिकाणी पूर्णपणे असणार आहे। पक्षामध्ये तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यायचे, याबाबत आपली काय भूमिका असणार आहे? मी स्वतः पूर्ण ग्राउंड रूटचा कार्यकर्ता आहे। मी त्या ठिकाणी पहिल्यापासून आजपर्यंत सर्व समाजाच्या स्तरांमध्ये मी काम करत असतो। काम करत असताना प्रत्येक समाजाच्या स्तरांमधल्या असलेल्या अडीअडचणी मी जवळून बघत असतो। त्या अडीअडचणी त्या ठिकाणी सोडवण्याकरता तरुणांना एक मोठी शक्ती पक्ष नेतृत्वाने त्या ठिकाणी देण्याचं निश्चित ठरलेलं आहे व माझे सर्व सन्मित्र युवक खूप मोठ्या प्रमाणात
आज भारतीय जनता पार्टीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे की तुम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही तुमच्यावर काम करण्यासाठी इच्छुक आहोत, त्या सर्वांना आपण प्रवेश देऊन निश्चित सर्वांचा मान सन्मान ठेवला जाईल व त्याच पद्धतीने पूर्ण कार्य पूर्ण घराघरामध्ये कसं भाजपाचं पोहोचवलं जाईल, युवकांकडे मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे। सर्व युवकांचं योगदान 100% भाजपा या दृष्टीने ते आमच्यासाठी राहणार आहे। नमस्कार, सुयोग वाडेकर, भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर मंडल अध्यक्ष। काल भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा दक्षिणची कार्यकारिणी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील बच्चाव सर यांनी जाहीर केली। त्या कार्यकारिणीमध्ये त्र्यंबकेश्वर शहराच्या अध्यक्षपदी आमचे सन्मित्र मार्गदर्शक सन्माननीय तेजसजी ढेरगे यांची शहराध्यक्षपदी म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी जाहीर केली। त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरामध्ये त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव त्या ठिकाणी होत आहे। सर्व स्तरामधून सर्व समाजांमधून त्यांचा अभिनंदनाचा वर्षाव त्या ठिकाणी होत आहे। गेल्या 30 वर्षापासून ते पक्षाचं काम एकनिष्ठेने करत आहेत। 2005 साली भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अध्यक्ष होते। आज 2025 साली भारतीय जनता पार्टीचे त्र्यंबकेश्वर शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा असेल, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची निवडणूक असेल, या सर्व गोष्टी लक्षात घेता पक्ष नेतृत्व आणि त्यांच्या कामाची दखल घेत त्या ठिकाणी त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केलेली आहे। सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे आपले अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चाव सर यांच्या सूचनेनुसार आगामी काळामध्ये त्र्यंबक नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकवण्यासाठी ही जी निवड आहे ही अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाची होती व ती काल त्या ठिकाणी झालेली आहे। तसंच जिल्ह्याच्या कार्यकारिणी बरोबर अन्य जिल्हा पदाधिकाऱ्यांची पण निवड त्या ठिकाणी झालेली आहे। जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी त्या ठिकाणी रवींद्रजी सोनवणे, कैलासदादा घुले, जिल्ह्याच्या चिटणीसपदी कमलेशजी जोशी, तसेच ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी कैलास पाटील, आदिवासी आघाडीच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक विष्णुभाऊ दोबाडे यांची पण त्या ठिकाणी निवड झालेली आहे। कुंभमेळ्याच्या दृष्टीने लक्षात घेता तीर्थ विकास आघाडी हा पक्षाने आयाम जो सुरू केलेला आहे त्या आयामाच्या अध्यक्षपदी सन्माननीय आपल्या नगरीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दीक्षित यांची पण त्या ठिकाणी निवड झालेली आहे। या सर्व निवडीमुळे एक आनंदाचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। आज तालुक्यातून देखील या ठिकाणी पदाधिकारी आलेले आहेत। आपले वाडोलीचे विजय महाले असतील, रळवाड्याचे बंडू आहेर असतील, या ठिकाणी उपस्थित पांडुरंग कोरडे असतील, सर्वेश वाडेकर, भावेश शिखरे, या सर्व लोकांनी देखील आज त्यांच्यावरची शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी केलेला आहे। काल देखील त्र्यंबकेश्वर शहरामध्ये विविध मंडळांच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी त्यांना मंडळामध्ये बोलवून गणपतीच्या मंडपांमध्ये त्यांचा सन्मानाचा सोहळा त्या ठिकाणी पार पडलेला आहे। आगामी काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन ते यापुढे आपलं कामकाज करतील अशा शुभेच्छा मी या निमित्ताने त्यांना देतो व आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा तालुक्यासह शहरात फडकवण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते करतील अशी मी अपेक्षा करतो। थांबतो। धन्यवाद। नमस्कार, मी सर्वेश वाडेकर, त्र्यंबकेश्वर शहर युवा मोर्चा शहराध्यक्ष। सगळ्या काल नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना व आमचे काका व मार्गदर्शक तेजस भाऊ ढेरगे यांना खूप खूप अभिनंदन करतो की नवनियुक्त त्र्यंबकेश्वर शहर अध्यक्ष यापदी त्यांची नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। जे आगामी सिंहस्थ कुंभमेळा व नगरपालिकेचे इलेक्शन्स वगैरे येतील त्याच्यामध्ये असंच आम्हाला मार्गदर्शन व त्र्यंबकेश्वर शहरवासियांना सगळ्यांना मार्गदर्शन करत राहतील ही त्यांना खूप शुभेच्छा आणि आभार। सर्वप्रथम तेजस काका ढेरगे यांची काल शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा मोर्चा व सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांकडून मी त्यांचा धन्यवाद देतो व दरवेळेस युवा मोर्चाच्या पाठीशी किंवा सर्व युवा जेवढे गावातले जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे असे तेजस काका ढेरगे यांना पक्षाने उत्तम त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना शहराध्यक्षपदाची त्यांची कामाची पोचपावती दिली, त्याबद्दल सुनीलजी बच्चाव यांचे पण मी धन्यवाद देतो व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस
आज आणि काल आमच्यासाठी आहे व युवा मोर्चातर्फे परत त्यांचा एकदा धन्यवाद मी करतो. त्र्यंबकेश्वर ग्रामवासियांसाठी किंवा त्र्यंबकेश्वर मंडलासाठी हा फार आनंदाचा दिवस आहे. जिल्हा कार्यकारिणी काल जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव सर यांनी घोषित केल्याप्रमाणे तालुक्यातनं बहुसंख्य प्रमाणात भरपूर सदस्यांना कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या लेवलवर काम करण्याची संधी जिल्हाध्यक्षांनीही दिलेली आहे. त्याबद्दल मी जिल्हाध्यक्षांचे सर्वप्रथमतः आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना कायम संधी प्राप्त ही पक्षाने कायम दिलेली आहे. ती संधीमध्ये 30 वर्षापासून पक्षाचं सरळ अविरत काम करणारे आमचे नेते तेजस भाऊ ढेरगे यांचं शहराध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा प्रदान करतो त्र्यंबकेश्वर मंडल महामंत्री म्हणून. नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय महाले, भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका महामंत्री. नुकतीच या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक लोकप्रिय असा चेहरा तेजस भाऊ ढेरगे यांची त्र्यंबकेश्वर शहर अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल मी संपूर्ण तालुक्यातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आताच सांगितल्यानुसार 2005 पासून ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये कार्यरत आहे. वेळोवेळी वेगवेगळे पद त्यांनी उपभोगले आणि त्या पदांना त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी आगामी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि शहरामध्ये नगर परिषद असेल आणि इतकी मोठी जबाबदारी निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्यावर सोपवलेली आहे. तर या माध्यमातून त्यांच्या कामातून निश्चितपणे त्या ठिकाणी नगर परिषद ही आपल्या ताब्यात येईल. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी फडकवण्यासाठी तेजस भाऊंच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याचबरोबर कुंभमेळा देखील आहे आणि यावेळेचा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा कुंभमेळा या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये होत असताना त्या ठिकाणी सर्वात मोठी जबाबदारी ही तेजस भाऊवर त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यकर्ते त्या ठिकाणी आपलं योगदान देणार आहे. पुढील वाटचालीसाठी मी संपूर्ण तालुक्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.